कराड येथे नव्याने स्थापन झालेल्या निरामय रुग्णालयाचे उद्घाटन गुरुवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। कराड येथे नव्याने स्थापन झालेल्या निरामय रुग्णालयाचे उद्घाटन गुरुवारी विविध मान्यवरांच्या हस्ते झाले। डॉक्टर प्रसन्न पतंगे व डॉक्टर अपर्णा पतंगे यांनी या रुग्णालयाची निर्मिती केली आहे। हृदयरोग, मधुमेह व हृदयावरील विविध आजारांवर या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत। या उद्घाटन प्रसंगी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर पी.के. ग्रँट, फलटण येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आर.टी. स्वामी, डॉक्टर मोहन कंटक, जी.व्ही. कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉक्टर प्रसन्न पतंगे यांनी केले। तसेच या रुग्णालयातील सुविधांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले। Unit to start outside Pune was in Karad, and we first started our CT scan. आम्ही इकडे आमच्या CT scan पहिला चालू केला होता आणि ते कराड मध्ये झाला होता। So for us Karad is very important. Subsequently सातारा चालू झाला आहे, आता 2-3 नवीन CT scans and MRI all over महाराष्ट्र चालू झाला आहे। But I am happy that you have decided to start your career in Karad. Karad has got a very big scope, and we have already said that this particular building is supposed to be very lucky and auspicious. Since this building auspicious ahe and lucky ahe, I am sure he will do very well. I have already done many clinics with him. Before that, for the last 2-3 वर्ष आमचा relationship आहे। I have done nearly 7-8 clinics झाला आहे, and I can assure you that Dr. Patange is very well read. He knows his knowledge very well, extremely good knowledge, and he will be successful 100%. मी आता काय मोठे लेक्चर्स देणार नाही आता, कशाला माझं एक क्लिनिक आहे कराड मध्ये। I come here once a month. ते माझ्यासाठी 10-15 पेशंट 20 पेशंट थांबला आहे। So I will ask you to be excused. I wish you all the very best. पण ही गोष्ट माझ्यापाशी अशक्य ठरली की माझ्या एका विद्यार्थ्याने पूजा अवस्थेला आलेली यात मला खरं आलेलं आहे। आता डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणं आणि प्रत्यक्षामध्ये तो अभ्यासक्रम पेळणं यामध्ये खूप फरक आहे। स्वप्नही दिवसाही पडू शकतात, रात्रीही पडतात, पण वास्तवाला काही एक पाया नसतो। तसं पतंगेने अभ्यास केला, दुसऱ्याच्या दोघांनीही उदंड दर्शन घेतलं आणि या सगळ्या दर्शनाने आज ते या नगरामध्ये आले। ते तुम्ही काही काळ ते वाढले नाही, म्हणजे अखंडितपणे तुम्हाला सोबत करतं आणि लोकांना त्याचा आयुष्यभर फायदा येईल। त्यात चांगला डॉक्टर होईल आणि तोही पुन्हा कराडसारख्या गावामध्ये येऊन त्याने हे कार्य सुरू करणं त्याला अतिशय महत्त्व आहे। दरवर्षी 4 ते 5 नवे स्पेशालिटी असले डॉक्टर ते येतात आणि आपला कारभार करतात। काही दिवसातच मोठी जागा घेतात, तिथं मोठं हॉस्पिटल करतात आणि स्थलांतर करतात। मूळची वस्तू ज्याची त्याला देऊन टाकतात, त्या मूळच्या वस्तूची माणसं येतात आणि पुन्हा मोठी होतात। हा इथला पायगुण आहे। मी प्रसन्न यांनी नावाप्रमाणेच हे सगळं वातावरण प्रसन्न आणि निरामय राहावं आणि आपण यांच्या नावाचा जे अर्पण आहे ते सामान्य माणसाच्या सेवेसाठी त्याही कटिबद्ध राहतील आणि या शिस्तूच्या ग्रहाचा हा कुटुंब आपण याला क्लिनिक म्हणून शिस्तूच्या ग्रह ज्या ठिकाणी सामान्यांची सेवा केली जाते त्यांना दिलासा दिला जातो। त्यांना मगाशी सांगितलं की पडलेल्याला उठवावं, उठलेल्याला चालावं, चालल्याला आणि पळावं अशा प्रकारची स्फूर्ती देतो। सर्वप्रथम मी जगज्जेत्या परमेश्वराचा मी आभार मानतो की ज्याच्यामुळं मला हा मानव जन्म मिळाला व त्याहीपेक्षा पुढे जाऊन वैद्यकीय व्यवसाय करत मला ह्या मानवाची सेवा करण्याची संधी मिळाली, म्हणून मी सर्वप्रथम त्या परमेश्वराचे आभार मानतो। त्यानंतर मी माझ्या आई वडिलांचे आभार मानतो की ज्यांच्यामुळे मी हे जग बघितलं। आई आणि वडील हे सर्व
आहेत, आपले गुरुजन आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, सर्वच आहेत.